मारेगाव तालुक्यातील गौराळा फाटा येथील डोलोमाइट खदान परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनिल बोर्डे हे आपल्या शेतावर गेले असता त्यांना वाघाच्या पायाच्या खुणा दिसून आल्या। या खुणांची खातरजमा करण्यासाठी त्यांनी मारेगाव वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक दीपक कुरेकर यांना पाचारण केले। त्यांच्यासोबत मारेगाव येथील होमगार्ड महेश जुंगरी व सुमित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली। पाहणीनंतर कुरेकर यांनी स्पष्ट केले की सदर पायाचे ठसे हे पट्टेदार वाघाचेच असून तो वाघ अंदाजे 1.5 वर्षाचा व सुमारे 100 किलोहून अधिक वजनाचा असावा असे सांगितले। तसेच या वाघाने काही वेळापूर्वी डोंगरगाव जंगलातील कक्ष क्रमांक 55B मधून हालचाल केली असल्याचे त्यांच्या निरीक्षणातून समोर आले। विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरापूर्वी वणी शिवारातील निंबाळ येथे नीलगाय रोही या प्राण्याची शिकार झाल्याचे नोंदवले गेले आहे। या घडामोडींमुळे मारेगाव तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे। शेतकरी सुरक्षितपणे शेती काम करू शकतील यासाठी शेतकरी वर्गाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे। वणी मारेगावहून दिलदार शेख यांची रिपोर्ट। कुरेकर बनपाल मारेगाववरून आज बोंडे यांनी मला सकाळी फोन केला होता का आमच्या शेतामध्ये वाघ निघाला म्हणून। तो त्यांच्या फोनवरून मी मुक्कास्थळी आलो होतो। तो आपला हायवेपासून 100 मीटरवरच एक पांदान म्हणून रस्ता आहे। त्या रस्त्यानं वाघाची खोदमाट मिळाली। तो जवळपास 1.5 वर्षाचा असायला पाहिजे, म्हणजे 12 ते 18 महिने जवळपास। आणि शेतकऱ्यांना त्या वाघाबद्दल थोडं माहिती सांगितली का तुम्ही शेतामध्ये जे काम करायच्या वेळेस वाघ हा आपल्या परिसरामध्ये फिरत असतो, तो त्या पद्धतीने काम करा। वाकून काम करू नये, बसून काम करू नये, करत असताना इतर ठिकाणी लक्ष ठेवावे। आणि सदर वाघ ह्या एका ठिकाणी नाही आहे, तो सरळ निघून गेला आमचं जंगलच्या डोंगरगावचा 55B त्या ठिकाणी तो गेला असतील। तिकडून तसं तो सुकणेगावकडे पण जाऊ शकतो। अनिल बोंडे सकाळी शेतात आलो असता रस्त्यानं वाघाचे पायाचे निशाण दिसले मला। तर वाघाचे हो की कुत्र्याचे मला कन्फर्म नव्हतं, पण मी कुरेकर सरांना फोन केला। ते येऊन त्यांनी चौकशी केली लगेच येऊन, तर त्यांनी सांगितलं वाघाचे आहे। काही दिवसापूर्वी निंबाळ्याला रोही खाल्ला होता। तर आम्हाला असं भीती वाटतं बघ, तर शासनाने काहीतरी करावं याच्यावर। नमस्कार। मारेगाव तालुक्यातील गौराळा फाट्याजवळ एका शेत शिवारामध्ये वाघाचे ठसे आढळल्याचे जाणून आले असा फोन मला आला। त्या माध्यमातून मीनं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आमचे दीपक भाऊ कुरेकर यांना फोन केला आणि तसेच होमगार्ड यांनासुद्धा फोन केला। आम्ही आलो आणि बघितलं तर वाघाचे निश्चितपणे ठसे आहे, तो पट्टेदार वाघ आहे। आणि त्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दीपक भाऊ जे कुरेकर जे वनपाल आहे या क्षेत्राचे। आमचे कुरेकर भाऊ वनपाल वन विभागाचे असताना आम्ही 2 होमगार्ड मी आणि पवार यांना कळवलं की वाघ निघाला म्हणून। तर आम्ही तिथं बघायला गेलो आणि पत्रकारसोबत किंवा बोंडे भाऊसोबत आणि कुरेकर भाऊसोबत। तर प्रत्यक्ष कुरे भाऊनं ते पायाचे ठसे चेक केले असताना ते वाघाचेच आहे बा त्यांनी सांगितलं। आणि वाघ तो 1.5 वर्षाचा असून तो वाघ एकदम मोठाही नाही एकदम लहानही नाही, पण वाघाचं भेव हे शेतकऱ्याला निर्माण झालेलं आहे, कास्तकारायले आणि मजूर वर्गायले। आणि थोडंसं जंगलाचा भाग असल्यामुळं वाघ आत्ता येतं दळून असून सांगू शकत नाही, पण याच्याकडे निर्णय घ्यावा वन विभागाने की शोध मोहीम आणून त्यांना चेक करावं आणि शेतकऱ्याचे भेव निर्माण काढून घ्यावं। आणि कास्तकारचे दिवस आहे